नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्ट अकॅडमी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं एक क्वेश्चन बघणार आहोत की जो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये नेहमी विचारला जातो आणि तो प्रश्न म्हणजे फाइंड द सम ऑफ द नंबर्स. असे नंबर असतात आपल्याला की जे एका सिरीज मध्ये असतात, एका सिक्वेन्स मध्ये असतात. अशा नंबरची आपल्याला सम फाइंड आउट करायचे तर त्याच्यावर काय फॉर्म्युला आहे तसे आपण एक्झाम्पल आज बघणार आहोत. तर त्यातला पहिला टाइप म्हणजे बघा, आपल्याकडे असे नंबर असतील 1 + 2 + 3 + 4 डॅश 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 अप टू 100. नॅचरल नंबर आहे. सम ऑफ द फर्स्ट एन नॅचरल नंबर, व्हॅल्यू ऑफ द एन इज 100. अशी जर सम फाइंड आउट करायची आहे तर कशी करायची, त्याकरता फॉर्म्युला आहे सम ऑफ द नंबर्स. या सर्वांची सम जर फाइंड आउट करायची आहे, या सर्वांची बेरीज जर तुम्हाला करायची आहे, काय करावं लागेल, हा लास्ट नंबर ज्याची व्हॅल्यू एन आहे तर काय करावं लागेल, एन इंटू एन प्लस 1/2. यांची व्हॅल्यू टाका 100. 100 n + 1 म्हणजे 101/2. याला सिम्प्लिफाय करा, रिड्यूस करू बरं. 2 1 2, 2 50 100, 50 इंटू 101 मल्टिप्लाय करा, आन्सर येतील 0505. हा पहिला टाईप, सम ऑफ द नॅचरल नंबर्स. पहिला टाईप. याच्यामध्ये दुसरा टाईप काय असतो अजून बघा, सम ऑफ द नॅचरल नंबर तसेच असतं आपल्याला सम ऑफ द इव्हन नंबर. इव्हन नंबर घेऊ आपण अगोदर 2 4 6 8 डॅश 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 अप टू 100 असा सम ऑफ द इव्हन नंबर्स. बरोबर आहे. तर प्रॉब्लेम काय होतो बघा, आता व्यवस्थित लक्ष द्या. इथे नॅचरल नंबर्स होते म्हणून आपण यांची व्हॅल्यू काय घेतली, ही लास्ट वाली, ही लास्टची व्हॅल्यू ही यांची घेतली आपण. आता इथे यांची व्हॅल्यू ही नाही चालणार. एन काय असतं, जे नंबरचे आपल्याला सिरीज दिलेले असतात त्यामध्ये सम फाइंड आउट करायचे ना, त्यामध्ये एन काय असतं, एन हा म्हणजे किती नंबर आहे, हे किती नंबर्स आहे यांची संख्या म्हणजे एन. तेव्हा मग आता इथे इव्हन नंबर आहे म्हणजे एक एकचा गॅप आहे पहा, आहे की नाही, 2 4 इव्हन नंबर आहे, एनची व्हॅल्यू ही नसणार आहे. तर आपल्याला हे टोटल इव्हन नंबर कॅल्क्युलेट करायचे, तर एनची व्हॅल्यू काय असणार आहे, इथे ही जी व्हॅल्यू आहे ना ही असणार आहे 2 एनची. म्हणजे याला हाफ करा म्हणजे 50. म्हणजे टोटल नंबर किती असणार आहे, इथे 50 आहे ना. इव्हन नंबर 2 पासून ते 100 पर्यंत किती असणार आहे, 50 नंबर असणार आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ना लास्ट वाली ही 2 एन आहे. किंवा मग इथे असं पाहिजे होतं, पहिल्या 50 समसंख्यांचे बेरीज करा असं पाहिजे होतं, तेव्हा यांची व्हॅल्यू आपण 50 घेतली असते. परंतु इथे लास्ट नंबर 100 आहे, म्हणजे 100 म्हणजे इव्हन टोटल इव्हन नंबर 100 नाहीये. हा लास्ट वाला नंबर आहे. टोटल इव्हन नंबर जर काढणे आपल्याला 100 पर्यंतची, त्याला ही व्हॅल्यू 2 एनची घ्यावी लागेल. म्हणजे यांची व्हॅल्यू किती 50. ती आपण फॉर्म्युल्यात टाकायची. म्हणजे सम इज इक्वल टू n इंटू n + 1. सिंपल फॉर्म्युला आहे. टाका तुम्ही यांची व्हॅल्यू किती 50. 50 इंटू n + 1 म्हणजे 51. यांचा मल्टिप्लाय करा, आन्सर आपलं येईल. हे समजायला सम ऑफ द इव्हन नंबर फ्रॉम 2 to 100. त्याच्यात तिसरा टाईप आहे सम ऑफ द ऑड नंबर. ऑड नंबर 1 + 3 + 5 + डॅश 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 डॅश. आता इथे किती असणार आहे, इथे किती असणार आहे, इथे हा जो लास्ट वाला नंबर असतो ना हा असतो 2n - 1. आता हे इथे लक्ष द्या व्यवस्थित. 2n - असतो असा नंबर असेल 2n - 1 किंवा 99 असेल असं. मग आपल्याला याच्यावर यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची जी आपल्या फॉर्म्युल्यामध्ये वापरतो आपण. आता इथे यांची व्हॅल्यू काय असेल, तर ही जी व्हॅल्यू आहे 2n - 1 ची व्हॅल्यू आहे. मग तुम्ही याला इक्वेशनने सॉल्व्ह करू शकता किंवा तुम्हाला ओरली जमत असेल तर सॉल्व्ह करा. 2n - 1 ही व्हॅल्यू आहे 99 ची. 2n = -1 तिकडे जाईल म्हणजे 100. n = 50. बरोबर. तिथे फॉर्म्युल्यात किंमत टाका. सम इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे आपला n². n ची व्हॅल्यू टाका 50. 50 चा स्क्वेअर करा. 1 0 आहे म्हणून स्क्वेअर मध्ये 2 0. 5 चा स्क्वेअर 25. ही झाली सम, सम ऑफ द ऑड नंबर्स. हा एक पहिला बेसिक टाईप आहे. बेसिक टाईप आहे. आपला जो नेक्स्ट टाईप असणार आहे असं असणार आहे, बाकी पण स्क्वेअरचा असणार आहे. तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत नमस्कार.